संपूर्ण देशाला संचारबंदीचा फटका बसला असून धामणगाव रेल्वे येथील पपई उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। मार्केट बंद असल्या कारणाने माल हा शेतातच पडून राहून खराब होत आहे। तरी या शेतकऱ्यांच्या समस्यांना सोडवावे अशी मागणी जोर धरत आहे। संचारबंदीमुळे पपई शेतीला देखील फटका बसतो आहे। उन्हाळा ऋतूमध्ये विदर्भाच्या तापमानात मोठी वाढ होते, त्यामुळे उन्हाळा ऋतूत अमरावतीत पपई पिकांचं उत्पादन चांगलं होतं। धामणगाव रेल्वेचे शेतकरी पंकज गायकवाड यांनी यावर्षी सुद्धा 13 एकर शेतात पपई लागवड केली आहे। शेतात पपई बहरलेली आहे, मात्र कोरोना विषाणूमुळे बाजारात व्यापारी येत नसल्याने पपई शेतातच खराब होण्याच्या मार्गावर आहे। अवकाळी पावसाच्या संकटातून कशीबशी सुटका केली असताना लॉकडाऊनमुळे पीक शेतात खराब होण्याच्या मार्गावर आहे। प्रशासनाने उपाययोजना करून शेतकऱ्यांचं हाती आलेलं पीक बाजारपेठेत विकल्या जाण्याची सोय करावी अशी विनंती शेतकऱ्याने केली आहे। या लॉकडाऊनमुळे कास्तकाराला शेतकऱ्याला फार मोठा फटका बसलेला आहे आणि तसंही शेतकऱ्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो। तसंच निसर्गाच्या लहरीमुळे शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान नेहमीच होत राहते। त्यात हे कोरोनाचं जे संकट आलं आहे त्याच्या हे संकट पूर्ण जगावर आहे, पण याचा सगळ्यात जास्त फटका शेतकऱ्यांना मिळाला आहे। आणि माझं एवढ्या 13-14 एकरातलं पपईचं आता काय होईल हे मी सांगू शकत नाही। मला याची फार चिंता लागली आहे। चेतन कोठारी, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे।